अशी लावून ठेवूया. बघा. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी बायमा. तुमचं रणखांबे ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण एक आपल्या चुलीवरती छोट्या करणार आहोत कतला मच्छी फ्राय. आपण इथं 3 पीस घेतलेले आहेत. अजून तांदळाची भाकरी बनवणार आहोत. हे धन पावडर, इथं तांदळाचं पीठ, रोजचे मसाले, रवा, कांदा मसाला, फिश फ्राय मसाला आणि आपले रोजचे मसाले. या डब्यामध्ये तेल आहे. चला तर आता सुरुवात करूया. पहिले आपण मॅरिनेट करूया. मॅरिनेट करायच्या आधी आपण भाकरीसाठी टोप ठेवूया. पहिले आपल्याला तांदळाची उकड घ्यायची आहे ना, भाकरीसाठी थोडस पाणी ठेवते. त्याच्यानंतर आपण म्हणजे तोपर्यंत आपलं काम होईल. मम्मीने आता भाकरीसाठी पाणी ठेवलेलं आहे. आपली चूल पण मस्तपैकी पेटलेली आहे. आपण आता मॅरिनेट करायला घेऊया. आता आपण मॅरिनेट करायचं. सगळे मसाले आपण घेऊया. चला, मसाला घ्या. तिखट मसाला, हळद, गरम मसाला, थोडस मीठ, चवीपुरतं. हो चवीपुरतं मीठ, आपले धन पावडर, कांदा लसूण मसाला, अजून आपला फिश मसाला. हे सगळं झालं. आता आपण ह्याच्यात थोडस तेल टाकायचं. आपण थोडस टाकू. बस. आपण याला आता चांगलं एक मस्त पैकी मिक्स करून घेऊया. आता मम्मी मस्तपैकी मिक्स करते. मिक्स करून घेऊया. जरा अजून टाकूया जरा तेल आणि आपलं एक मस्त पैकी ग्रेव्ही टाईप होईल. आपण कसं चिकनला करतो तसं एक मस्त पैकी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. एक नंबर मस्त आपण करूया. काय बघा, मस्त आपलं ग्रेव्ही झाली तयार. चला आता आपण फिशला आता लावून ठेवूया. चला मित्रांनो, आपल्या पाण्याला थोडी आता उकळी येते. इथं मध्ये आधी आपण जाळ पण लावूया. जाळ चला आता लावून घेऊया आपण. आता मग मी मस्तपैकी लावून घेते. हो, आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे मग आधी. आणि त्याच्यानंतर एक वेळ भाकरी झाली मग तव्यामध्येच आपण फ्राय करायचं. अशी लावून ठेवूया. आता मग मी दुसऱ्या मच्छीच्या पीसला लावते. बघा, मस्त पैकी आपण असं लावून घ्यायचं. आता मग मी तिसऱ्या पीसला लावणार. मॅरिनेट होतो आपली भाकरी. चला असे साईडला ठेवले. ह्याला आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत आता आपण इथं उकळी आली का नाही. मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात ना तर व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. अजून कमेंट सुद्धा करा. बघू शकता आता मम्मीने जाळ लावलेला आहे. मित्रांनो, बघू शकता की आपल्या पाण्याला मस्तपैकी उकळी येत आहे. फ्राय. मित्रांनो, आपल्या पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता मम्मी पीठ टाकते. आता मी पीठ टाकते. बघू साईडला. हे बघा, मस्त पैकी आपली. आता मम्मी थोडं थोडं करून पीठ टाकते.
आता मम्मीने पीठ टाकलेलं आहे. आता मम्मी मस्तपैकी हलवून घेते. हो, आता मी हलवून घेते. आता मम्मी हलवते. आपली उकड एक नंबर झाली पाहिजे. चांगले आपले तांदळाच्या भाकऱ्या होतात. बघा, झाली आपली उकड. आता मम्मीने काढलेला आहे. मित्रांनो इथं उकल ठेवलेले. आता आपण तवा ठेवून देऊ. तवा ठेवते. चांगली मस्त पैकी आपला जाळ लागला पाहिजे, कारण तांदळाच्या भाकरीला आपल्याला कसं चांगली भाकरी शेकली पाहिजे. बाबूराय त्याला ह्याच्यात आता मी पाणी वतते. आता जबर गरम आहे. आता मम्मी ह्याच्यामध्ये थोडस पाणी वतते, कारण की लयच गरम आहे. गरम आहे. ह्याच्यात पाणी वतते. आपलं पीठ कधी पण आपल्याला गरम गरम मळलं ना, चांगल्या भाकऱ्या होतात. थंड झाल्यावरती मग रबरा सारखे होतात. मग ते मजा नाही. आपल्याला थोडस गरम गरमच केलं पाहिजे. चांगलं आपण जरा पीठ मळून घेऊया. म्हणजे कसं बघा, आता बघूया आपण कसं आपले गोळे होतात. 2 होतात की 3 होतात. 3 होतील. आता मम्मी बघते की किती गोळे होतात. 3 झालेत गोळे आपले. इथं आपला तवा पण मस्त पैकी आपला तापलाय. आता पटापट आपण आता लाटून घेऊया. आता मम्मी पटापट लाटून घेते. आपल्याला मच्छी सुद्धा फ्राय करायची आहे. हो, मच्छी सुद्धा आपल्याला फ्राय करायची आहे. मित्रांनो चला आता आपण आपल्या आता आपण भाकरी टाकून देऊया आणि पाणी लावते. तोपर्यंत दुसरी आपण भाकरी तयार करून घेऊया. झालं पाणी लावून. आता भाकरी मी करायला घेते. आता मम्मी दुसरी भाकरी करायला घेते. हो, नाही बसायचं. मेन मच्छी आहे. मित्रांनो भाकरी आपली तयार झालेली. आता आपण काढून घेऊया. भाकरी काढली. आता आपण दुसरी भाकरी टाकूया. टाकते. फडकाणार पुसायला पीठ. चला मित्रांनो आपली दुसरी भाकरी झालेली. आता आपण काढून घेऊया. चला, मस्त पैकी आपल्या 2 भाकऱ्या झाल्या. आता आपण आपलं मॅरिनेट झालेली फिश इथं आपली हे बघा, एक नंबर. रव्यामध्ये थोडे थोडे मसाले पटकन टाकून घेऊया. आपलं तवा ऑलरेडी तापलेला आहे. थोडं थोडं टाकूया, जास्त नको, कारण आपण भरपूर त्यात मसाले टाकले आहेत. जास्त नाही टाकायचं, कारण भरपूर मग तिखट होईल. गरम मसाला सगळा, धना पावडर झालं. चला आपण असं चांगल्यापैकी आपण जरा मिक्स करून घेऊया. आणि आता आपण तेल टाकूया. आता मम्मी थोडंसं आपल्या तव्यामध्ये तेल टाकते. हो, हे बघा
मस्त पैकी आपली फिश आता मम्मी तव्यावर आपली फिश टाकते. लागलीच आपण बघू आता 3 बसतात की ना, आपण 3च टाकूया. एक संगतीनच आपल्या गोष्टी होतील. एक नंबर. आता मम्मीने दुसरी फिश टाकली, अजून एकदम चांगला सुवास येतोय. आता मम्मी तिसरी वाली फिश टाकते. जरा आपण तेल टाकू थोडस. साईडनी तेल आपल्याला पाहिजे, तेलाशिवाय मजा नाही. साईडला ठेवूया आपण सगळं. वाकरे असू दे चांगलं. आता मम्मी मस्त पैकी मम्मीने जाळ लावले. एकदाची फिश आपली तयार झाली तर मी तुम्हाला तांदळाची भाकरी आज आपली फिश टेस्ट करून सांगते कसे झाले. घेते. आता मम्मीने पलटी केलेली आहे. हे बघा मस्त पैकी पलटी झाली. मित्रांनो आता आपण आपली मच्छी चला आता काढून आपण घेऊया. मस्त पैकी मच्छी काढून घेऊया. हे बघा बघू शकता एक नंबर आपली मच्छी फ्राय. हे बघू शकता मस्त पैकी मच्छी फ्राय झालेली आहे. चला आता आपण वाढायला घेऊया. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. बघू हा या ताटात देते. चला चला टेस्ट करून बघा. आता टेस्ट करते. थांब देते तुला काढून. तेवढंच खाऊन घे, मग नंतर मी तुला काट काढून देते. मित्रांनो आपली मच्छी फ्राय एक नंबर झालेली आहे. अजून भाकरी सुद्धा मौसूल झालेले आहे. पण तर कसे झाले बाबू, कसे झाले मित्रांनो? तुम्हाला आमच्या छोट्या चुलीवरचे व्हिडिओ आवडतात तर लाईक व्हिडिओला करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बाबू खाऊन घे. ही नाही ही का ही का ही नाही ही खायची. ही काटा मी काढून ठेवली. हे घे. हा मी तुला चारून देते. सांग आता पब्लिकला. चांगलं झालंय सांग आपल्या पब्लिकला. मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, अजून कमेंट विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.